नागपूरमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलेला आहे। काँग्रेस देशद्रोह्यांना वाचवते, मात्र आम्ही देशद्रोह्यांना फासावरती लटकवणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। नागपूरमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शरद पवारांच्यावरती टीका केली। शरद पवार म्हणजे गिरे तुम्ही टांग उपर अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। चंद्रपूरच्या सभेला भाजप अध्यक्ष अमित शहा अनुपस्थित होते। प्रकृतीच्या कारणामुळे अमित शहांना चंद्रपूरच्या आणि सभेत गैरहजर राहावं लागलं। गडचिरोलीच्या सभेला देखील आता उपस्थित राहता आलेलं नाहीये। उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी एकत्र एका व्यासपीठावरती येणं हा चांगला योग असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। खूप वर्षांनंतर तो योग जुळून येतोय, यातून देशात महाराष्ट्रात एक सकारात्मक संदेश जाईल असं त्यांनी म्हटलंय। शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवरती जोरदार टीका केली आहे। मोदी इतर वेळी ठीकठाक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं अशा शब्दात पवारांनी मोदी यांच्यावरती टीका केली। मुंबईच्या गोरेगावात युतीकडनं सायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीत राज्यमंत्री सुभाष देसाई आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर सहभागी झाल्या। त्यावेळी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं। निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटिशीला तडसांनी उत्तर दिले। जे मी बोललो नाही ते दाखवलं नसून TV9नं व्हिडिओसोबत छेडछाड केल्याचा आरोप तडसांनी केलाय। दरम्यान TV9 विरोधात तडसांनी पोलिसात तक्रार केली आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघात सध्या तेली कुणबीच राजकारण रंगतंय। तेली समाजाचा मेळावा घेत रामदास तडस यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली। त्यामुळे वर्धेत तेली कुणबी संघर्ष पेटलाय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार आणि पार्थ पवार पहिल्यांदाच एकत्र दिसले। पिंपरी चिंचवडमध्ये भक्ती शक्ती समूह शिल्पाची पूजा करून मग भर दुपारी रॅलीला सुरुवात झाली। देशात आणीबाणी लागली नसती तर आम्ही राजकारणात आलो नसतो, त्यामुळे मी देशातील आणीबाणीचा प्रॉडक्ट असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीमध्ये असून ते युतीमध्ये प्रवेश करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी वाशिम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं। एवढा अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता, अधिक कष्ट केले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती अशी टीका विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती केली। भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या असं आवाहन आता मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे। आमच्या पंतप्रधानांना संपवण्यासाठी साप आणि मुंगूस एकत्र आल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी राज ठाकरे यांची बाजू घेतली आहे। राज ठाकरे यांची चंद्रपुरात सभा व्हावी अशी इच्छा मोघे यांनी व्यक्त केली। कोल्हापूरमधील एका शेतकऱ्यानं आठवडी बाजारात राजू शेट्टींसाठी अनोखा प्रचार केला। टोमॅटो आणि वांगी विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना ग्राहकांना ₹1 कमी द्या, पण बॅटला मतदान करा असा प्रचार केलेला आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी वैशाली येडे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील MPSC समन्वयक समितीतर्फे आर्थिक मदत करण्यात आली। पेण तालुक्यामध्ये कणे गावात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि तटकरे यांची कन्या आदिती तटकरे प्रचार करण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी त्यांना विरोध दर्शवला। बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान मंडप कोसळल्याची घटना घडली। यात 10 कर्मचारी जखमी झाले। धुळे लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यासह 60 ते 70 जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधला। लोकांनी तुम्हाला ऐकायचं आहे, भ्रष्टाचाराबाबत मी वादविवाद करण्याचं चॅलेंज करतो असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा काँग्रेसचा प्रचार करणार आहेत। खुद्द रॉबर्ट वाड्रांनी प्रचार करणार असल्याची माहिती दिली। पंतप्रधान मोदी 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील। वाराणसीमधनं मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील। देवबंदमधील प्रचार सभेत मायावतींनी मोदींवर निशाणा साधला। देवबंदमधील रॅलीची गर्दी पाहून पंतप्रधान मोदी चक्रावून जातील असा टोला मायावतींनी हाणला। पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांच्यानंतर आता बसपा अध्यक्ष मायावती यांनी देखील सत्तेत आल्यास गरिबांना दर महिना ₹6000 देण्याचं आश्वासन दिलंय। काँग्रेस आणि भाजपा दोघेही सारखेच असल्याची टीका समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली। तसंच महागठबंधनला देशात बदल आणायचा आहे, मात्र काँग्रेसला ते नको असून फक्त सत्ता हवी असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलं। आता चौकीदाराची चौकी हिसकावण्याची वेळ आली असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं। तसंच आमची आघाडी मिलावटीची नसून परिवर्तनाची असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलं। मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांचे जवळचे मित्र अश्विन शर्मा यांच्या घरावर आयकर विभागानं छापे टाकले। यावेळी भोपाळ पोलीस आणि CRPF जवानांमध्ये शाब्दिक चकमक झाली। तामिळनाडूच्या विरुधनगरमधल्या काँग्रेसच्या सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका फोटो जर्नलिस्टला मारहाण केली। हा जर्नलिस्ट रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढत असल्यानं ही मारहाण झाली। मध्य प्रदेशमध्ये भाजप खासदाराच्या मुलाची दादागिरी पाहायला मिळाली। मुलीला छेडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना तलवार दाखवून त्यांना धमकावलं।
यूपीच्या बिजनौर येथील लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्या सभेमध्ये राडा झाला। बिर्याणी खाण्यावरनं वाद झाल्यानं काही जणांनी लाठांचा मार खावा लागला। आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या तरुण आणि तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तरुण आणि तरुणीनं पोलिसांसोबत वादावादी केली। मालाडमधील सिद्धार्थ अपार्टमेंटमध्ये सोसायटीमध्ये घुसून महिलांची पर्स चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। फोनवरती बोलणाऱ्या महिलेचा फोन आणि पर्स चोरण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला होता। हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे लहान मुलांसाठी खेळण्याकरता असलेला मिकी माऊस बलून हवेत उडाल्यानं त्यातून खाली पडल्याने एका बालकाचा जागीच मृत्यू झाला। 4 बालकं गंभीर जखमी झालीत। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील चिंचखेडा येथील राजाराम कोरडे यांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत लाखोंच्या चाऱ्यासह शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झालं। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या मुकुंदनगरमध्ये घडली आणि या प्रकरणी पती दीपक पगारेला बेड्या ठोकल्यात। धक्का लागल्याच्या वारात कल्याणमध्ये पोलीस कॉन्स्टेबलला 4 तरुणांनी मारहाण केली। पोलीस कॉन्स्टेबल तानाजी येलुरवाड हे बदलापूरला जाताना लोकलच्या डब्यात चढताना धक्का लागला होता। जालना जिल्ह्यातील गोकुळ या गावात असलेल्या पाणी टंचाईमुळे गावाबाहेरील विहिरीवरती कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला। बदलापूरमधील तरुणीनं फेसबुक अकाउंटवरून उल्हास नदी स्वच्छतेसाठी आवाहन केलं होतं। त्यानंतर 25 तरुण तरुणी दर रविवारी एकत्र येत नदी किनाऱ्याची स्वच्छता करतात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।